पालघरमध्ये होऊ घातलेल्या मुरबे बंदरासंदर्भात आज जनसुनावणी पार पडणार आहे। वाढवण बंदरानंतर मुरबे बंदराला देखील तीव्र विरोध करण्यात येतो। पश्चिम किनारपट्टीवरील ग्रामस्थांचा बंदराला विरोध आहे। होऊ घातलेल्या JSWच्या मुरबे या बंदरासंदर्भात आज जिल्हा प्रशासनाकडून जनसुनावणी जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि यासाठी मोठा पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो पालघरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या पालघरच्या जिल्हा क्रीडा संकुल या भागामध्ये आणि आपण या ठिकाणी बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। स्थानिकांचा विरोध पाहता हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत बघितलं तर या जनसुनावणीसाठी 124 पोलीस अधिकारी, 1000 पेक्षा अधिक महिला व पुरुष अंमलदार, 8 स्ट्रायकिंग पथके, 1 राज्य राखीव दलाची तुकडी तर 2 RCP आणि 2 जलद प्रतिसाद पथक असे या ठिकाणी नेमण्यात आलेले आहे। या जनसुनावणी दरम्यान नागरिकांना आपली मते, निवेदन आणि अडचणी शांततेत व कायद्याचे पालन करून मांडण्याची मुभा जी आहे ती देण्यात आलेली आहे। एकंदरीत या ठिकाणी बघितलं तर मच्छीमारांचा देखील आता मोठ्या प्रमाणात या बंदराला विरोध असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र आज नेमकी मच्छीमार काय भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर।